नमस्कार दर्शकांनो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आपल्याला कोणकोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत, काय पात्रता लागणार आहे, कोणत्या महिलेला याचा लाभ घेता येणार आहे, कोणत्या महिलेला याच्यापासून वंचित राहणार आहेत, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कशाप्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, कुठे फॉर्म भरायचा आहे, फॉर्मची शेवटची तारीख काय आहे, हे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी नक्की देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. प्रत्येकी महिलेला महिन्याला 1,500 रुपये हे मिळणार आहेत. तर त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत तर जाणून घ्या. तहसीलदाराकडून मिळालेला उत्पन्नाचा दाखला, डोमोसाईल, आधार कार्ड झेरॉक्स, तुमचा मोबाईल नंबर, बँक पासबुक झेरॉक्स, रेशन कार्ड आणि 2 फोटो हे तुम्हाला योजनेसाठी फॉर्म भरताना लागणार आहेत. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोण लाभ घेणार आहे तर 21 किमान वय त्या महिलेचं असणं आवश्यक आहे. तर कमाल 65 वर्ष होईपर्यंत त्या महिलेला याचा लाभ घेता येणार आहे. कौटुंबिक एका पात्र अविवाहित महिलेलासुद्धा याचा योजनेचा लाभ घेता येणार आहे. महिलेचं आर्थिक वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे, त्याच महिलेला याचा लाभ घेता येणार आहे. आणि कोणत्या महिलेला याचा लाभ घेता येणार नाही तर त्याच्यासाठी 2.5 लाखापेक्षा जर महिलेचं उत्पन्न जास्त असेल तर मित्रांनो याचा लाभ महिलेला घेता येणार नाही. ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता म्हणजे जे सदस्य टॅक्स भरतो त्यासुद्धा महिलेला याचा लाभ घेता येणार नाही. ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्याच्या सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत असेल किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत असेल तर त्यालासुद्धा याचा लाभ घेता येणार नाही. तर एकंदरीत त्या महिलेला याचा लाभ घेणार आहे तर मित्रांनो जास्तीत जास्त शेतकरी महिलेला याचा लाभ घेता येणार आहे, हेच यावरून स्पष्ट होत आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अर्ज प्रक्रिया कशी आहे तर योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू म्हणजे इलेक्ट्रॉनिक सेवा केंद्र यामध्ये तुम्ही जाऊन ते अर्ज भरू शकता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायत पातळीपर्यंत अर्जाचा नमुना उपलब्ध करून दिला जात आहे. नोंदणी शहरी भागातील महिलांसाठी वार्ड ऑफिसकडे तर ग्रामीण भागातील महिलांसाठी ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकाकडे याची नोंदणी तुम्हाला करता येते. कोणत्याही महिलेला यासाठी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल तर त्यांनी नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत वार्ड सेतू सुविधाकडे जाऊन तुमचा अर्ज करायचा आहे. वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडे आणि तसेच यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोचपावती दिली जाणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि तुमच्या खात्यात ह्यासुद्धा महिन्याचे आणि पुढच्यासुद्धा महिन्याचे पैसे येणार आहेत. तर एकंदरीत तुम्हाला या प्रकारचे संपूर्ण योजनेचा कसा फॉर्म भरायचा आहे आणि काय याचं वयाची अट आहे, किती तारीख आहे तर शेवटची 31 ऑगस्ट ही तारीख आहे. तर धन्यवाद. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.